हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी मजेत म्हणण्यापेक्षा कामात. एका गृहिणीला वीकेंड असो किंवा वीकडे असो, काम काही चुकत नाही तिला. फ्रायडेला नाश्त्यासाठी आप्पे केले होते. म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी. त्यासाठी आदल्या दिवशीच 10 तांदूळ भिजत घातले होते. लागणारं प्रमाण पाहूया. 2 वाटी तांदूळ घेतले होते, 1 वाटी उडदाची डाळ घेतली होती, तर पाव वाटी मी चना डाळ घेतली होती. मी तुम्हाला जी वाटी दाखवत आहे ना व्हिडिओमध्ये, त्याच वाटीने मी हे सगळं मेजर करून घेतलं होतं, सेम वाटीने. ते छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि 8 ते 10 तासासाठी भिजत ठेवले. त्यात थोडे मेथी दाणे टाकले त्या डाळीमध्ये, त्यामुळे ना पीठ छान आंबते. सगळं दुपारीच भिजत घातलं होतं 12-1 वाजता, त्यामुळे रात्री 9 वाजेपर्यंत हे छान मस्त भिजलं होतं. मग ते सगळं मी मिक्सरला फिरवून घेतलं. इडलीसाठी आपण रवाळ वाटतो, तर आप्पेसाठी डाळ आणि तांदूळ दोन्ही पण बारीक वाटायचे असतात. सगळं छान मिक्स करून त्यामध्ये थोडंसं लागेल तेवढं मीठ टाकायचं आणि छान फेटून घ्यायचं. पूर्ण रात्रभर हे आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं. सकाळी आमच्या नाश्त्यासाठी व मुलाच्या टिफिनसाठी आप्पे करायला घेतले. बघा पीठ किती छान आंबलेलं आहे. 1 गाजर, 1 कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण छान कट करून घेतलं मी. गाजर मात्र किसून घेतलं. फोडणी पात्रात तेल टाकून हे सर्व छान परतून घेतलं, पण गाजर मात्र तसंच ठेवलं कारण ते वाफेवरती होऊन जाईल. इडली पात्रही स्टँडवरती गरम होण्यासाठी ठेवलं. त्याला थोडीशी तेलाची ग्रीसिंग करून मग ते यूज करायचं. तुम्ही यामध्ये अजून वेगवेगळ्या भाज्या टाकू शकतात, जसं कोणी टोमॅटो, बीट, असं पत्ताकोबी हे सगळं तुम्ही टाकू शकतात, पण माझ्या मुलाला नाही आवडत, त्यामुळे मी एवढंच. फोडणी पात्र छान तापल्यानंतर त्यामध्ये तेल टाकले. त्यानंतर मोहरी छान तळल्यानंतर त्यात जिरे टाकले. जिरे छान फुलू दिले. मग हिरवी मिरची, लसूण टाकून ते छान परतून घेतलं. मग त्यामध्ये कांदा टाकून तोही छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला. बघू शकता तुम्ही, छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला. मग हे सर्व आता मी त्या पिठामध्ये ॲड केलं. आधी किसलेला गाजर टाकला, मग वरतून फोडणी टाकली. छान असं मिक्स करून घेतलं. तोपर्यंत आपलं आप्पे पात्र गरम झालं होतं. आणि मीठही टाकलंय मी वरतून. बघा, पिठात आधी टाकलेलं होतं, पण आता हे थोडंसं टाकलेलं आहे. पीठ हे थोडंच टाकायचं, कारण आहे ना ते फुगून वरती येतं आणि मग बरोबर त्या शेपमध्ये तयार होतं. त्यामुळे आधी थोडंच पीठ टाकायचं. पीठ टाकून झालंय, मग आता त्यावरती झाकण ठेवायचं. गॅस एकदम स्लो करायचा आणि हे वाफू द्यायचं. 5 मिनटं तरी वाफायला लागतात त्याला फर्स्ट टाईम. बघा छान वाफलेले आहे. वरती अशी जाळी पडलेली आहे. त्याला थोडंसं तेलाने मी अजून थोडंसं त्याच्यावर तेल टाकलं आणि झाकण ठेवून 2 मिनटं वाफू दिलं. आता ते त्याचे एका साईडने ते झालेले आहे. आता ते दुसऱ्या साईडने आपण वाफवून घेणार आहोत. त्यासाठी त्या वरची बाजू खाली करून घेणार आहोत. जेव्हा आपण फर्स्ट टाईम आप्पे पात्रात आप्पे टाकतो ना, तेव्हा 1-2 बॅचमध्ये ते थोडेसे लवकर निघत नाही, पण जसं ते थोडंसं भांडं यूज करून होतं तर ते व्यवस्थित निघायला लागतं. पुढे तुम्हाला दिसेलच. टिफिन पॅक केला आणि त्याला स्कूलसाठी बाय बाय केलं. आज 4-5 दिवसानंतर परत पावसाने हजेरी लावली होती. जी मी ढोक्यासाठी चटणी केली होती ना, तीच मी आप्पेसाठी पण करते. चटणीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण. हिरवी मिरची, कढीपत्ता मी टाकतेच कारण तो केसांसाठी चांगला असतो. असं वरून फोडणीला टाकला तर आपण तो काढून टाकतो. ओलं खोबरं, त्यावर थोडेसे जिरे, अद्रक, लसूण आणि आंबटपणा येण्यासाठी मी टाकते लिंबू, चवीपुरती साखर, हिंग आणि हे मी भाजलेले शेंगदाणे आहे, पण मी त्यावरचं साल काढत नाही कारण ते पौष्टिक असतात. मुलांसाठी सेम साहित्य घेतलेलं आहे, फक्त क्वांटिटी थोडी आहे. बाकी सगळं सेम आहे. सगळं साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतलं. मी त्यामध्येच लिंबूही टाकलं, साखरही टाकली आणि मीठही टाकलं. एकीकडे आप्पे होत आहेत तर दुसरीकडे मी फोडणी तयार करत आहे. तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकली. मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे टाकले. जिरे फुलल्यानंतर थोडासा हिंग टाकला आणि ही खमंग फोडणी चटणीवरती टाकून घेतली आणि ते सर्व छान एकजीव करून घेतलं. हिंग टाकला आणि ही खमंग फोडणी चटणीवरती टाकून घेतली आणि ते सर्व छान एकजीव करून घेतलं. ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही सुकं खोबरंही वापरू शकतात. लिंबू आणि साखर यूज केल्याने अशी छान आंबट गोड चव येते. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आम्हाला थोडंसं तिखटच लागतं, त्यामुळे मी मिरची जास्त घेतलेली आहे आणि मुलांसाठी थोडी कमी घेतली. मी तुम्हाला आधी म्हटले होते तसं, जेव्हा आपण स्टार्टिंगला आप्पे करतो ना, तर ते थोडेसे खाली लागतातच त्या आप्पे पात्राला. पण जसं आपण 1-2 बॅच करतो ना,
ते छान तेलाने ग्रीस होते आणि नंतर मग आप्पे एकदम छान व्यवस्थित निघतात. तुम्ही बघू शकतात की आता नंतरच्या बॅचचे आप्पे किती छान निघत आहेत व्यवस्थित एकदम, आणि किती छान जाळीदार झालेले आणि टम्म असे छान फुगलेले आहेत. हेल्दी आणि टेस्टी नाश्ता असा तयार झालेला आहे. छान अशी प्लेटिंग केली आणि नाश्ता करून घेतला. तुम्ही करून बघा, तुम्ही करत असाल कुणी. मी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी मराठवाड्याची असल्यामुळे मराठवाडा स्पेशल काय काय बघायला आवडेल तुम्हाला रेसिपीमध्ये. सगळं छान आवरल्यानंतर हे आवरलेलं घर बघून मनाला खूप छान प्रसन्न वाटतं. शरीर थकतं पण मन एकदम प्रसन्न होतं हे सगळं छान नीटनेटकं आवरल्यानंतर. मी हे सगळं आवरेपर्यंत माझं बाळ बघा किती छान निवांत झोपलेलं होतं. मस्त. लहान मुलांचं आयुष्य किती छान असतं ना.